नमस्कार मित्रांनो, सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे। तो म्हणजे नुकतंच नितेश राणे यांनी सभेमधून मुख्यमंत्री हा सर्वांचा बाप असतो असं विधान केलं आणि त्या विधानावर बऱ्याच राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या। तुमच्या दृष्टिकोनातनं ही बातमी जुनी आहे, पण मी जे आत्ता विषय मांडणार आहे तो विचार करण्यासारखा आणि इमॅजिन करणारा आहे, थोडासा वास्तववादी देखील आहे। काय आहे तो विषय? चला तर मग पाहू। मित्रांनो, मुख्यमंत्री हा सर्वांचा बाप असतो हे ऐकताच मनात एक साधा पण खोलवर जाणारा प्रश्न उठला। मग आई कोण? त्याला कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत आई म्हणजे काय? तर आई म्हणजे प्रेम, माया आणि काळजी। आई उपाशी राहते, पण पोरग उपाशी राहू देत नाही। ती फक्त नियम लावत नाही, ती समजूनही घेत असते। पण जर मुख्यमंत्री बाप असतील, नितेश राणेंच्या सांगण्यानुसार जर मुख्यमंत्री बाप असतील तर राज्यात आईचं काम कोण करतंय? आज इथं जर पाहिलं तर गरिबांच्या लोकांना शाळा मिळाली का? आजारी माणसाला दवाखाना नीट मिळतोय का? महागाईत तग धरू पाहणाऱ्या घराच्या ताटात जेवण येतंय का? हे विचारणं म्हणजे आई होणं। आणि हो, ते बापगिरी करून नाही, आईसारखं जबाबदारी घेऊनच होत असतं। राजकीय भाषणात जनता ही आमची मायबाप आहे असं म्हणणारे हेच नेते पुढे जाऊन म्हणतात की मुख्यमंत्री बाप आहे। मग थांबा, जनता जर मायबाप असेल तर मुख्यमंत्री म्हणजे सेवक नाही का? लोकशाहीत मुख्यमंत्री म्हणजे राजा नाही, तो निवडून आलेला प्रतिनिधी असतो, लोकांचा सेवक असतो। बापगिरी दाखवण्याचा हा छंद सेवकाला शोभणारा नसतो, तर जनतेची सेवा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधीकडे असतो, ना की बाप बनण्याचा। सत्ता मिळवणं सोपं आहे, पण आईसारखं राज्य चालवणं हे फार अवघड आहे। बाप होणं म्हणजे हुकूम सोडणं नाही, बाप होणं म्हणजे आधार देणं असतं। आज तो आधार मिळतोय का? आज दंडुकाशाही आणि महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचाराबद्दल आरोप करून त्यांना मांडीवर बसवणं हे सगळं पाहता हे आधार देणं म्हणणार का? आम्ही फक्त एवढंच विचारतो, मुख्यमंत्री जर बाप असतो तर मग आई कोण? मित्रांनो, आम्हाला जो प्रश्न पडला आहे आणि जो प्रश्न आम्ही विचारलेला आहे तोच तुमच्या मनात असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि सोबत हे देखील आम्ही सांगत आहोत, जनताच जर मायबाप असेल तर तीच सत्तेची खरी मालक नाही का? हे प्रश्न देखील आम्हाला पडलेत। तुम्हाला पडलेत का? पडले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा। मित्रांनो, आम्ही आपल्या कमेंटची वाट बघू। हो, जाता जाता व्हिडिओचा विषय जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईंट व्हा। परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषयासह। तेवर हेमंत कुमार केळकर यांचा नमस्कार। नाता जपला इथे मनामनाचं घट्ट, सांगत राहतो जन्मोजन्मी महाराष्ट्र हे सत्य।